शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर अखेर सरकार झुकलंय। 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर असं सांगताना शेतकरी एकजुटीचा विजय म्हणत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागपुरातील आंदोलनाच्या यशाची एक प्रकारे घोषणा केली आहे। त्यामुळे सरकारनं बच्चू कडूंची मागणी मान्य करताना नेमकं काय म्हटलंय, सरकार आणि बच्चू कडू यांच्या कालच्या बैठकीत नेमकं काय घडलंय, सगळं सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। झालं असं की दिवाळीचा आठवडा संपताच बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, 7/12 कोरा करा अशी मागणी करत नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलनासाठी पोहोचले। त्यानंतर सरकारने त्यांना चर्चेचं निमंत्रणही दिलं। मग कर्जमाफी संदर्भात मुंबईत अखेर बैठक झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतला। ते म्हणजे 30 जून पर्यंत या शेतकरी कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारकडून आंदोलक आणि बच्चू कडूंना देण्यात आलं। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं मान्यता केलं। त्यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलनाला, लढ्याला काही प्रमाणात यश आल्याचं सुद्धा दिसून आलं। पण याच खरं तर यशामागे आणखी खूप गोष्टी आहेत, आणखी खूप डाव आहेत। त्याच डावांविषयी आपण बोलणार आहोत। आता कालच्या बैठकीत एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे। प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला। या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या परदेशींच्याच अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या समितीला येत्या 6 महिन्यांच्या काळात अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा कालच्या बैठकीत देण्यात आलेत। शेतकरी कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन शिफारशी सुचवण्याचं काम समितीला करावं लागणार आहे। आता या समितीत कोण कोण असेल तर महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबईचे अध्यक्ष आणि तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी सुद्धा या समितीत सामील करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मात्र प्रतिक्रिया देताना या शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारने जो पूर्णतः गंडवण्याचा विडा उचललाय की काय असं दिसतंय, कारण तेच कळून येत नाहीये। कर्जमाफी संदर्भात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना शोधण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे। आता ही समिती अभ्यास करून 6 महिन्यांनी सरकारला शिफारशी करेल, मग सरकार निर्णय घेईल। त्यामुळे खरं तर या समितीची गरजच काय? जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तर सरकारला समिती स्थापन करण्याची गरज काय, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। दरम्यान काल कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारनं GR काढला। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी थेट उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीला आधी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यांच्या आत शेतकरी कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीत कालची बैठक पार पडली आणि त्यात हा महत्त्वाचा म्हणजे अति महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीला आधी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती। दरम्यान सरकारच्या बैठकीनंतर बच्चू कडूंनी ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली तर कर्जमाफी प्रक्रियेचा अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी 9 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचा अहवाल 2026च्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासन निर्णय जाहीर करून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती खुद्द बच्चू कडूंनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या संघर्षानंतर हा निर्णय घेतल्याचं सांगत बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली। मात्र दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी राज्य सरकारला दिलाय। त्यामुळे आता बच्चू कडूंनी ज्यावेळी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकरी कर्जमाफी संदर्भात जर सरकार सकारात्मक असेल तर आता शेतकरी वर्ग मात्र या निर्णयाकडे मोठ्या आशेनं, अपेक्षेनं आता डोळे लावून बसलाय। त्यामुळे सरसकट कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होते का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर तिकडे सरकारनं एकीकडे बच्चू कडूंना हा शब्द दिला असताना, हे आश्वासन दिलं असताना दुसरा एक डाव वेगळ्या बाजूने टाकलाय।
एक म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा तर केली, पण सरकारने तिकडे आंदोलक आणि स्वतः बच्चू कडूंसह इतर शेतकरी नेत्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेत। शेतकरी आंदोलनादरम्यान नागपूरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला। बेकायदेशीरपणे महामार्ग रोखण्यात आला, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी बच्चू कडू, माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर शेकडो आंदोलकांवर गुन्हा नोंदवलाय। त्यामुळे आंदोलन स्थगित होताच पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करायला सुरुवात केल्याचंही आपल्याला दिसून येते। तर आंदोलकांनी आंदोलनासाठी परवानगी दिलेल्या जागेऐवजी 2 किलोमीटर मागेच वर्धा येथे आंदोलन करत महामार्ग अडवल्यामुळे 30 तासांहून अधिक वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे नागरिकांचे हाल झाले, तसेच अटींचं उल्लंघन करणं, बेकायदेशीरपणे जमाव जमवून नागरिकांचं जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणं, शिवाय वाहतुकीत अडथळा निर्माण करणं अशा कलमांखाली नागपुरातील हिंगणा पोलिसांनी सुद्धा आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत। एकीकडे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंनाही दुसरीकडे टार्गेट करण्यात आलंय, ते म्हणजे हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। आधी सांगितल्याप्रमाणे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। बच्चू कडूंनी समाजसेवेच्या नावाखाली 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून हवा महाल बांधल्याचा आरोप तायडेंचा आहे। बच्चू कडूंनी अमरावतीच्या परतवाडा चांदूर बाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळ पूर्णा इथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचं निवासस्थान, फार्म हाऊस इत्यादी गोष्टी, विविध आणि सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत। यासाठी त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकवल्याचा आरोप सुद्धा तायडेंनी केलाय। शिवाय बच्चू कडूंच्या या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। त्यामुळे आता त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री याची चौकशी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे प्रश्न हाच येतो की बच्चू कडूंनी जरी शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय म्हटला असला तरी 30 जून आधी शेतकऱ्यांच्या पदरात खरंच कर्जमाफी पडते का, की स्वतः बच्चू कडू त्यांच्या या आंदोलनामुळे अडचणीत येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।